15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर काल 15 ऑगस्ट झाला आणि आज मी व्हिडिओ अपलोड केला आहे, कारण की काल भरपूर म्हणजे एकदम बिझी शेड्यूल गेला आणि व्हिडिओ पण एडिट करायचा होता, स्वयंपाक वगैरे होता आणि माझी तब्येत म्हणजे मला बरं वाटत नव्हतं, म्हणून आज व्हिडिओ अपलोड करते। तर तुम्ही काल कुठं गेला होता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तुम्ही कसा साजरा केला मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, तुम्ही व्हिडिओ पुढे बघाच, मी अजून एक तुमच्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे। पातोळीची रेसिपी आहे, जी मी पहिला एकदम जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले होते, म्हणजे व्हिडिओ यूट्यूबला टाकायला स्टार्ट केले होते तेव्हा एकदा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण तो शॉर्ट व्हिडिओ आहे। ह्याच्यामध्ये मी फुल रेसिपी दाखवलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ही पातोळीची रेसिपी कुणाकुणाला माहिती आहे आणि कोणी करून बघितलेले आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा। आम्हाला घरी यायला बरोबर 11:15 वाजले होते। सकाळी 6:15 जे आम्ही घरातून बाहेर निघालो होतो तेव्हापासून बाहेरच होतो आम्ही। मग रात्री मी डाळ भिजत टाकली होती, जी पातोळीची रेसिपी करायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये सारण भरण्यासाठी हे चणा डाळ भिजत टाकली होती मी रात्री, म्हणजे लवकर शिजेल। मग आल्यानंतर 12 वाजता मी ती चुलीवरती शिजत टाकली आणि शिजल्यानंतर मग सारण बनवायला घेतलं। एका बाजूला मी खोबरं चिरून ते मिक्सरला थोडं बारीक ओबडधोबड वाटून घेतलं आणि मग सारण बनवण्यासाठी घेतलं। आमच्या तिकडं गावाला म्हणजे बेळगाव साईडला अशा पातोळ्या बनवतात। कोकण साईड म्हणजे कोकण बाँड्री पडते आम्हाला बेळगाव साईड। तुम्ही कधी कर्नाटकमधलं बेळगाव तिकडे गेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि कोण तिकडचं माझा व्हिडिओ बघते तेही कमेंट करून सांगा। तिकडचे असतील त्यांना ही पातोळीची रेसिपी माहिती असेल, अजून कोणाला माहिती आहे त्याने मला नक्की कमेंट करून सांगा। तर मी हे पातोळीची पानं, हळदीची पानं ही मी भरपूर दिवस झाले गावाला गेले होते, त्याने आणली होती, मी करायचे होते ते। मग म्हटलं आता 15 ऑगस्ट येतोय, 15 ऑगस्टलाच बनवूया म्हणून ठेवली होती ती। तर फ्रीजमध्ये जरा खराब झाली होती, थोडी पिवळी पडली होती। कमीत कमी ही महिन्याचीच पानं असतील, महिनाभर झाला ते फ्रीजमध्ये ठेवून ही थोडी चांगली आहेत। त्याच्यामध्ये थोडी निवडून मी चांगली घेणार आहे आणि मी कट करून घेतली व्यवस्थित, समोरचं टोक आणि मागचं टोक कट करून घेतलं आणि व्यवस्थित धुवून घेतली मी ती। आणि मग धुवून घेते
तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पानं सगळी धुवून झाली. आता मी चुलीवरती पाणी ठेवलं होतं, ते उकळलेलं आहे पाणी पण. आता ते पाणी उकळलं आहे, आपण त्याची उकड काढून घेऊया. जसे तुम्ही मोदकासाठी उकडीच्या मोदकासाठी उकड काढून घेताना तशीच ही उकड काढायची असते. मी सगळं अंदाजेच घेतलेलं आहे, पाणी पण अंदाजेच घेतलं आहे. म्हणजे जास्त पाणी झालं असेल तर मी त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकेल अजून मिक्स करून झाल्यानंतर. तर बघा असे मस्तपैकी उकळलेल्या पाण्यामध्येच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. ते तांदळाचं पीठ धुवून वाळवलेलं तांदळाचं पीठ आहे. धुवून तांदूळ वाळवून ते सुकल्यानंतर मी ते तांदूळ ते चक्कीमध्ये नेऊन त्याचं पीठ करून आणलेलं आहे आणि मग त्याची उकड काढते. बघा मी व्यवस्थित उकड म्हणजे बरोबर पीठ टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित उकड झालेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं एक 2-3 मिनटं त्याला वाफ लागू द्यायची आणि झाकून ठेवायचं व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर आपण ते पीठ गरमागरमच मळून घ्यायचं असतं. मी झाकून ठेवते ते पीठ. तोपर्यंत माझं झाडू मारायचा राहिला होता. मी समोर हॉलमध्ये बसूनच हे करणार होतं म्हणून थोडा कचरा पडला होता. मुलींनी खेळून खेळून घाण केली होती. जरा झाडू मारून घेते. तर तुम्ही पातोळी कोणत्या पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही काल 15 ऑगस्टच्या निमित्ताने काय स्पेशल बनवलं होतं तेही मला कमेंट करून सांगा. मी आता पीठ मळून घेते. ते थोडं गार झालंय आणि वाफ पण त्याला बसली आहे बरोबर. आता ते काढून घेते पीठ आणि व्यवस्थित थोडं थोडं घेऊन मी मळून घेते. मी पक्कड घ्यायचा राहिला होता, म्हणजे ओट्यावरती राहिला होता म्हणून मी हे हाताने पीठ घेते. ते पण गरम लागते मला. आता किती वेळा उठू म्हणून मी तसंच बसून ते चमच्याने हलवून आता घेते. तर असं गरम गरम असतानाच हे पीठ म्हणजे हाताला थोडे चटके लागतात. पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं. किती मळाल म्हणजे व्यवस्थित मळलं ना आपण तर ते कळतं, म्हणजे त्याला चीर वगैरे नाही पडत. असं व्यवस्थित मळायचं. जे म्हणजे उकडीचे जे मोदक करत असतील ना त्यांना माहिती असेल, म्हणजे त्यांना सवय असेल करायचं हे. चटके लागतात, पण हे म्हणजे हाताला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मगच हे ते पाण्याला पीठ लावून घ्यायचं आणि मग ती पातोळी तयार होते.
आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे बघा. हे किती छान असं गोळा होतोय. आता एक एक पान घेऊन ह्याच्यामधलं मी व्यवस्थित म्हणजे जे डाग पडले नाहीत पानांना ते पान घेऊन हळदीचे पानाला हे व्यवस्थित पीठ लावून घेणार आहे. एकदम जाड पण नाही लावायचं आणि एकदम पातळ पण नाही लावायचं, नाहीतर मग ती शिजवल्यानंतर पातोळी म्हणजे साल व्यवस्थित बाहेर निघत नाही. याच्यासाठी एकदम दाट पण नाही लावायचं आणि एकदम पातळ पण नाही लावायचं. व्यवस्थित असं मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं असतं. मी थोड्या पानांना एक 10-12 पानांना ते पीठ लावून घेतलेलं आहे, उकड काढलेलं. आता मी सारण भरून घेते बघा. सारण भरून घ्यायचं मधोमध आणि असं व्यवस्थित बंद करून घेतलं ना तर शिजल्यानंतर ती पानं सुटत नाहीत. आता मी सगळ्या पानांना असं लावून सारण भरून घेते आणि मग आता म्हणजे पाणी उकळायला ठेवलं आहे मी चुलीवरती. आता हे चाळणीमध्ये सगळ्या पातोळ्या एकावर एक असं लावून घेते व्यवस्थित. याच्यामध्ये मी 10-15 पातोळ्या टाकल्यात एकाच वेळेला, याच्यामध्ये शिजून जातात. आता इथं मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे आणि खाली स्टँड टाकून त्याच्यावर जाळीची प्लेट ठेवले. माझ्याकडून जास्त पाणी झालं होतं, मग त्याच्यावरती जाळी टाकली आणि आता त्याच्यावरती हे प्लेट ठेवणार आहे मी. हे ठेवताना व्यवस्थित ठेवायचं, नाही तर आपल्याला वाफ लागू शकते. आणि हे आपण आता 15 ते 20 मिनटं लागतील. जसे आपले म्हणजे जाळ जळेल तसं गॅसवर 15 मिनटंच लागतात. तर हे चुलीवरती थोडं जाळ कमी जास्त होतो, त्यासाठी 20 मिनटं मी शिजून घेतले. अशी पानं झाली ना तर ओळखून जायचं की आपली पातोळी व्यवस्थित शिजली आणि वास येतो. त्याच्यानंतर जरा गार झाल्यानंतरच ही पातोळी सोलायची, म्हणजे वरची त्याची पान काढायचं आणि मग खायची. तर चला, एकदम टेस्टी पातोळीची रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी पण आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय.